नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये। तर चला तुमचे हा एक प्रश्न आहे की सबस्क्रायबर्स वाढत नाहीत तर काय करायचं। मग पण मी प्रत्येक वेळेस सांगते की लाईव्ह घ्या, लाईव्हमुळे तुमचे सबस्क्राईब वाढतात। पण एक असंही आहे की तुमचे लॉंग व्हिडिओ म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत किंवा लॉंग व्हिडिओ आहेत त्याचं कसं असतं माहिती आहे का, जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकून फेमस जर झालात तर तिथेही सबस्क्राईब वाढतात, त्याला जर व्ह्यूज चांगले गेले तर तिथेही सबस्क्राईब वाढतात आणि मगच तुमचं लॉंग व्हिडिओ पण पब्लिक बघणार। आणि मी तुम्हाला खूप वेळेस सांगते की हेडलाईन एक व्यवस्थित द्यायला शिका पहिल्यांदा, जसं की हेडलाईन खूप महत्त्वाची आहे। आता हेडलाईन का महत्त्वाची आहे की हेडलाईन बघूनच पब्लिक येते, मी असं तुम्हाला खूप वेळेस सांगितलेलं आहे। तर कसं राहतं, शॉर्ट व्हिडिओने का बरं सबस्क्राईब वाढते। शॉर्ट व्हिडिओ ही अशी गोष्ट आहे तिथं तुम्हाला लगेच व्ह्यूज मिळतात आणि तिथं कसं असतं, व्ह्यूज भेटले की तिथं एक दोन का होईना सबस्क्राईब हमखास मिळून जातात। पण तसंच जर लॉंग व्हिडिओ टाकला तर तिथं तुम्हाला काय सबस्क्राईब मिळत नाही, का तर तिथं बघत पण नाहीत लोक, असं असतं। पण जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू जर टाकत राहिलात तर तिथं तुम्हाला सबस्क्राईब पण मिळणार, तुम्ही व्हायरल तर होणारच। तुमची लाईव्ह बघण्यासाठी सुद्धा पब्लिक येणार, तुमची लाईव्ह कधी असते काय असते हे सुद्धा बघण्यासाठी पब्लिक येत राहणार, चेक करते ते आपल्या अकाउंटसुद्धा, तसं पण असतं। आणि कसं राहतं, तुम्हाला वाटते की लगेचच व्हावं प्रत्येक गोष्ट। तुमचं शॉर्ट व्हिडिओ एक जरी स्टार्टिंगला जर गाजला ना तर तिथं तुम्हाला सहजासहजी तरी एक 200 ते 300 सुद्धा सबस्क्राईब मिळू शकतात। आणि प्रत्येक व्हिडिओ काय गाजत नसतो असं नसतं, जर ते 1 मिलियनमध्ये जरी एखादा जरी शॉर्ट व्हिडिओ गेला तर तिथे हमखास तुम्हाला म्हणजे ते 200-300 सबस्क्राईब मिळून जातात। तसंच लॉंग व्हिडिओने काय अजिबात सबस्क्राईब मिळत नाही। तिथं कसं असतं, लॉंग व्हिडिओ तुम्हाला वाटतं की पब्लिक तर बघतच नाही, मग चॅनल कसं मॉनिटाईज करणार। चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तर लॉंग व्हिडिओज तर टाकावं तर लागणारच आहे। पण इथं कसं आहे की तुम्ही म्हणता की शॉर्ट व्हिडिओ कशासाठी टाकायचा, शॉर्ट व्हिडिओ सबस्क्राईबसाठी टाकायचा। तिथं तुम्हाला जे 10 मिलियन दिलेलं असतं ते 10 मिलियन कंप्लीट करण्यासाठी सुद्धा टाकायचा, म्हणजे तिथं कसं असतं व्ह्यूज येतात। मग तुम्ही म्हणता की मग लाईव्हने पण सबस्क्राईब वाढतात म्हणताय, तर हो लाईव्हने सुद्धा वाढतात, पण तिथं तुमचे खूप काही प्रॉब्लेम असतात, ऑफ कॅमेरा घेतात तुम्ही, तिथं काय बोलता पण येत नाही, असं पण होतं काय वेळेस। त्याच्यापेक्षा मग शॉर्ट व्हिडिओने पण वाढू शकतात, फक्त एकच व्हिडिओ असं व्हायरल जावं तिथूनच तुमची प्रगती होणार, असं पण असतं बरं का। आणि तिथं एक जरी व्हिडिओ व्हायरल गेला तर मग काय नाही, तिथे तुम्हाला 1000 सबस्क्राईब करणं काहीही म्हणजे गरज पडत नाही, एकदम असं पटकन होऊन जातात नंतरनं। का तर आपल्याला एक सुद्धा सबस्क्राईब गोळा करायचं म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कमेंट करता की बाबा मला सबस्क्राईब करा, मला सबस्क्राईब करा। तसं करण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओवरती पण फोकस करा। मी तुम्हाला काय म्हणते की शॉर्ट व्हिडिओ का टाकायचा तर शॉर्ट व्हिडिओ टाकलेल्याने तुम्हाला ते नंतर सुद्धा फायदेशीर पडतो। का तर तुम्ही फक्त लॉंग व्हिडिओ आणि जर लाईव्हच केली तुमचा वॉच टाईम आणि सबस्क्राईब वाढवण्यासाठी, तर काय होतं, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर नाहीच सोडला तर तिथं काय प्रॉब्लेम आहेत, नंतर तुम्हाला डॉलर पूर्ण करण्यासाठी अडथळे येणार, तिथं तुम्हाला व्ह्यूजच येत नाहीत ना। व्ह्यूज आले तर इकडं डॉलर वाढणार। तर आता असं पण आहे की शॉर्ट व्हिडिओला भरपूर डॉलर मिळत नाहीत, असं पण आहे। याच्यावरही मी व्हिडिओ बनवेन एखादा, डॉलर पण कशा प्रकारे मिळतात काय नाही ते। पण इथं कसं असतं, तुम्ही म्हणता की शॉर्ट व्हिडिओ नको सोडायला, असं पण तुमचं एक मत आहे। जर ह्या 2 गोष्टीने चॅनल मॉनिटाईज होतंय तर तुम्हाला वाटतं की मॉनिटाईज झालं की विषय संपला, पण इथून डॉलर कंप्लीट करायचं खूप अवघड आहे। त्याच्यामुळे मी सांगते की तिन्ही गोष्टी सोडत राहायच्या, लॉंग व्हिडिओ असो, शॉर्ट व्हिडिओ असो, लाईव्ह असो, ह्या तिन्ही गोष्टी अपलोड करायच्या म्हणजे करायच्या। लॉंग व्हिडिओ नाही सोडला तरी पण चालतं, पण लाईव्ह ही कंपल्सरी घ्या, कारण ते तुमच्या टायमिंगनुसार आहे। असे का घ्यायचं म्हणजे का नाही घेतलं तरी चालतं लॉंग व्हिडिओ, कारण ते तुमच्या टायमिंगवर असतं, ते तुम्ही घेऊ शकता की नाही घेऊ शकता त्याच्यावर अवलंबून असतं। जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ नाहीच करता आलं, एडिटिंग वगैरे नाही जमत असली तर सरळ कॅमेऱ्यापाशी बसायचं आणि द्यायचं एक अपलोड करून, पण त्या गाण्याचा वगैरे आवाज नाही येऊ द्यायचा। मी तुम्हाला एकच मुद्दा घेऊन बोलते, पण त्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला खूप सारी माहिती देते कुठल्या ना कुठल्या थोड्या गोष्टीची। आणि लॉंग व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हमध्ये का गाणं येऊ द्यायचं नाही, तर तिथे तुम्हाला कॉपीराईट पडतो, ते तुम्ही स्वतःहून काळजी घ्यायची। आणि सबस्क्राईब का वाढत नाहीत, आपल्या कुठल्या व्हिडिओला किंवा शॉर्ट व्हिडिओला सुद्धा कॉपीराईट पडतं। आता तुम्ही म्हणसाल कसं काय कॉपीराईट पडतो,
तर ज्यांनी गाणं तयार केले ना ते सुद्धा आपल्याला कॉपीराईट देऊ शकतात. त्याच्यामुळे ते कॉपीराईट पडू शकतं. तर ही आधी काळजी घ्यायची, बाबा आपले व्ह्यूज काय येत नाही तर मागचे सगळे व्हिडिओ चेक करायचे. लाईव्हमध्ये लहान लेकरांना अजिबात येऊ द्यायचं नाही, का तर ते चॅनल स्पॉईल म्हणजे तुमचं चॅनल पण बंद करतील. 1 महिना 2 महिना काही सोडवून पण टाकतात चॅनल. त्याच्यामुळे हेही काळजी घ्यायची. सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईबच नाही, तर ह्याही सगळ्या काळजी घेत राहायच्या. तर चला मग सगळ्यांना थँक्यू माझा लॉंग व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय सगळ्यांनाच.